नमस्कार मंडळी. मंडळी, गुरुग्रहाचं सध्या गोचर भ्रमण हे वृषभ राशीमधून सुरू आहे आणि सुरू राहणार आहे 14 मे 2024 पर्यंत. परंतु गुरुग्रहाची वक्री चाल सुरू झाली आहे 9 ऑक्टोबर पासून 119 दिवसांसाठी, म्हणजे 4 फेब्रुवारी 2025 पर्यंत. यालाच गुरुग्रहाचं वक्री होणं असं म्हणतात. कोणताही ग्रह वक्री झाला की त्याचं मिळणारं शुभाशुभ फळ सुद्धा बदलतं. त्यामुळेच जवळजवळ 4 महिन्यांसाठी वक्री झालेला हा गुरुग्रह आपल्या सगळ्या 12 राशींना काय बरं फलप्राप्ती मिळवून देणार आहे, म्हणूनच हे समजून घेणं महत्त्वाचं राहणार आहे आपल्या ज्योतिष प्रेमींना. शिवाय या काळामध्ये कोणते करायचे आहेत उपाय हे सुद्धा आपण माहिती करून घेणार आहोत. व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण नेहमीच माहिती करतो, यावेळेला पहिल्यांदा माहिती करून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. म्हणजे मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या सगळ्यांचं आवडतं यूट्यूब चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. चला तर माहिती करून घेऊया गुरुग्रहाचं वक्री भवन काय म्हणतंय. ज्योतिषशास्त्रानुसार गुरुग्रहाचं महत्व असामान्य आहे. गुरुग्रह हा सगळ्यात मोठा ग्रह असून त्याचं राशी परिवर्तन सुद्धा 13 महिन्यांनी होत असतं. म्हणजे जवळजवळ एका वर्षभरासाठी गुरुग्रह एकाच राशीमधून एकाच घरातून गोचर भ्रमण करत असतो आणि म्हणूनच वार्षिक राशीफळ जाणून घेण्यासाठी या गुरुग्रहाचं गोचर भ्रमण अभ्यासणं फार महत्त्वाचं ठरतं. ज्योतिषशास्त्रामध्ये गुरुग्रहाला विष्णू स्वरूप समजलं जातं, त्यामुळे विष्णू सहस्त्र नामावलीमध्ये सुद्धा या गुरुग्रहाचा उल्लेख आलेला आहे. राशी चक्रातील धनु व मीन या दोन्ही राशी गुरुग्रहाच्या अंमलाखाली येतात. हा ग्रह आध्यात्मिक शक्तीचा, ज्ञानाचा, बुद्धिमत्ता, यशाचा, सर्व प्रकारच्या मंगल आणि शुभ कार्याचा तसेच मोक्षाचा अधिपती ग्रह समजला जातो. गुरुग्रह कुंडलीमध्ये 3 घरांवर दृष्टी टाकत असतो आणि ह्या गुरुग्रहाची दृष्टी ही ज्या घरावर आणि ग्रहांवर पडते तिथे तो शुभ फळ निर्माण करतो. गुरुग्रहाची शुभ राशी म्हणजे धनु, मीन आणि कर्क. तर गुरुग्रह कुंडलीमध्ये मकर राशीमध्ये नीचेचं फळ देतो, म्हणजेच अशुभ फळाची निर्मिती करतो. सध्या गुरुग्रहाचं गोचर भ्रमण हे शुक्राच्या वृषभ राशीमधून सुरू आहे, म्हणजेच कालपुरुषाच्या दुसऱ्या घरातून, ज्याला आपण धनस्थान आणि कुटुंबस्थान म्हणतो. शुक्राच्या राशीमधून आणि धनस्थानातून गुरुग्रहाचं कालपुरुषाच्या कुंडलीतील हे ग्रहाचं गोचर भ्रमण धनप्राप्तीचे अनेक योग तयार करत असतं आणि म्हणूनच याला कुबेर योग असं सुद्धा म्हणतात. 13 ऑक्टोबर पासून 7 नोव्हेंबर या कालखंडामध्ये शुक्र ग्रह वृश्चिक राशीमध्ये येतोय, ज्यामुळे गुरुग्रहाची शुभ 7वी दृष्टी या शुक्र ग्रहावर पडणार आहे, जे अत्यंत शुभ समजलं जातं आणि त्यामुळे गुरु शुक्र या ग्रहांचा या काळात लक्ष्मी नारायण राजयोग तयार होतो आहे. कारण गुरुग्रह हा विष्णू स्वरूप आहे तर शुक्र हे लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं, त्यामुळे हा धनकारक असा लक्ष्मी नारायण राजयोग 13 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर या काळात तयार होतो आहे. यामुळेच ज्यांना नवीन उद्योग व्यवसाय सुरू करायचा आहे, काही मौल्यवान वस्तूंची खरेदी विक्री करायची आहे, वाहन वास्तू यामध्ये गुंतवणूक करायची आहे, त्यांच्यासाठी हा कालखंड अत्यंत शुभ राहणार आहे. अर्थात राशीप्रमाणे गुरुग्रह वृषभ राशीमध्ये असून त्यामध्ये जरी वक्री होणार आहे तरी त्याची शुभ फळं अजून जोरकसपणे मिळणारी सुद्धा राहतील. गुरुग्रह जेव्हा वक्री होतो तेव्हा आपल्याच काही जुन्या कर्म कार्यातून तयार झालेल्या गोष्टींचा अनुभव आपल्याला देत असतो. आपण जर पूर्वी काही शुभ कामं केली असतील, कार्याशी जोडलेलं असेल, तर निश्चित आपल्याला या गुरुग्रहाच्या वक्री काळात चांगली शुभ फळं पदरात पडतात. परंतु कळत नकळत आपण जर काही अशुभ कामं, चुकीची कामं केलेली असतील तर तीच अशुभ फळं या काळामध्ये मात्र आपल्या वाट्याला अशुभ पद्धतीने परिणाम देतात. अशा या अशुभ फळापासून वाचण्यासाठी या काळात आपण गुरुग्रहाचा मंत्रपाठ करायचा असतो. तो म्हणजे सोप्पा मंत्र, कुठलाही मंत्र करू शकता, पण सोप्पा मंत्र ओम गुरवे नमः किंवा सप्तशती गुरुचरित्र सार ग्रंथाचं पारायण अगदी कुणीही करू शकता. जमेल तसं विष्णू सहस्त्र नामावलीचं सुद्धा पठण करावं. तसेच ज्यांना या काळामध्ये अशुभ परिणामांचा अधिक त्रास जाणवेल त्यांनी शरीरावर 10 मुखी रुद्राक्ष सुद्धा धारण करू शकता किंवा पूजेत ठेवू शकता. वास्तूच्या संदर्भात सुद्धा काही अशुभ परिणाम मिळत असतील तर हे 10 मुखी रुद्राक्ष आपण पूजेत ठेवणं तसंही अत्यंत पवित्र आणि शुभ समजलं जातं वास्तुशास्त्रानुसार. याचा आपण वेगळा व्हिडिओ बनवणार आहोतच. तसेच एखाद्या गुरु किंवा दत्तस्थानामध्ये आपण देवदर्शनासाठी जाणं सुद्धा शुभ. योग्य व्यक्तींना जमेल तशी मदत करणं हे सुद्धा शुभ. तर मंडळी, ही होती गुरुग्रहाचे अशुभ परिणाम जर मिळत असतील तर आपण काय करू शकता. हे उपाय सगळ्या राशींसाठी आहेत बरं का, आपल्याला जाणवलं तर अवश्य करा. आता अजून जाणून घेऊया की या वक्री गुरुग्रहाचा सगळ्या 12 राशींना अगदी मेष ते मीन काय बरं फळ शुभाशुभ मिळणार आहेत.
अर्थात आपल्या मूळ कुंडलीमध्ये गुरुग्रह कसा आहे याची मात्र अवश्य माहिती घ्या, कारण त्यानुसारच आपल्याला ह्या गोचर गुरुच्या भ्रमणाचा परिणाम मिळणार आहे हे विसरून चालणार नाही. पहिली राशी म्हणजे मेष. मेष राशीच्या भाग्य व व्ययस्थानाचा गुरुग्रह स्वामीग्रह याचा सगळ्यात मोठा परिणाम म्हणजे या काळामध्ये आपले सगळे खर्च अचानकपणे वाढायला लागतील गुरु वक्री झाल्यावर. ज्याचा आपण विचारही केला नसेल असे काही खर्च अचानकपणे आपल्या समोर दत्त म्हणून उभे ठाकतील. यासाठी असं होईल की आपण बाजूला काढलेली काही बचत असेल ती आपल्याला ह्या खर्चासाठी वापरावी लागेल, खर्च करावी लागेल. मात्र धनस्थानातून सध्या गुरुग्रहाचं गोचर भ्रमण आपल्या राशीला सुरू असल्यामुळे आर्थिक सुबत्ता सुद्धा मिळत राहील आपल्या कार्यातून. त्यामुळे खर्च वाढले तरी आवक सुद्धा वाढेल. तर काही अडून राहिलेली कामं या काळामध्ये पुन्हा नव्याने सुरू होण्याची चिन्ह दिसू लागतील. तर काही कामं सुरू सुद्धा होतील, जे आपल्यासाठी एक आश्चर्य सुखद आश्चर्य असेल. आणि म्हणूनच माणसाने कधी धीर सोडू नये. वेळ आली की सगळं काही सुरळीत होतं याचा अनुभव आपल्या मेष राशीची मंडळी या वक्री गुरुच्या कालखंडात अवश्य घेऊ शकाल. तसेच गुरुग्रहाची शुभदृष्टी आपल्या भाग्याला वाढवायचं काम करेल. म्हणजेच काय तर नोकरी, व्यवसाय, कार्यक्षेत्र, आधीच्या काळात घेतलेली मेहनत या काळात चांगले परिणाम मिळवून देण्याच्या दृष्टीने शुभ परिणामकारक राहील. ज्यांचे कार्यक्षेत्र इम्पोर्ट एक्सपोर्टच्या संदर्भामध्ये आहे त्यांच्यासाठी लाभाच्या काही नवीन संधी उपलब्ध होतील. दुसरी राशी म्हणजे वृषभ. वृषभ राशीमधूनच सध्या गुरुग्रहाचं गोचर भ्रमण सुरू आहे. अशा वेळेला आपल्या व्यक्तिमत्वामध्ये एक सकारात्मक वाढ होताना दिसेल. परंतु काही ठिकाणी मानसिक ताणतणाव मात्र वाढतील, कारण आपल्या राशीसाठी गुरुग्रह तितकासा शुभकारक योग करत नाही. त्यामुळे गुरुग्रहाच्या या वक्री काळामध्ये आपल्याला आपल्या आरोग्याच्या तक्रारींवरती विशेष लक्ष ठेवायचं आहे. मात्र 13 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर या काळामध्ये आपल्या आर्थिक बाबतीमध्ये शुभ अनुभव मात्र वाढतील आणि येतील. आपल्या आर्थिक उन्नतीच्या दृष्टीने हा काळ उत्तम राहील. जी मंडळी कुठल्याही क्षेत्रामध्ये शिक्षक म्हणून काम करतायत त्यांच्या कामाचा उत्तम परिचय अजून चांगला समाजासमोर येताना दिसेल. या संपूर्ण गुरुच्या वक्री काळामध्ये शुभ परिणाम वाढवण्यासाठी धार्मिक कार्याशी कुठल्या ना कुठल्या तरी स्वरूपात मार्गाने आपण जर जोडून राहता तर उत्तम फलदायी राहील. आपल्या मुलांच्या बाबतीमध्ये मात्र संबंध सुधारण्यासाठी थोडी जास्त काळजी घ्यावी लागेल आपल्या पालक वर्गाला वृषभ राशीच्या. या काळामध्ये धार्मिक यात्रा सुद्धा घडतील. काही गुप्त शत्रू या काळात आपल्या समोर उघड होतील. तिसरी राशी म्हणजे मिथुन, बुध ग्रहाची. मिथुन राशीच्या व्ययस्थानातून सध्या गुरुग्रहाचं गोचर भ्रमण सुरू आहे. त्यामुळे वक्री होणाऱ्या या गुरुच्या काळात कामाच्या नवीन संधी समोर येतील. परंतु काही कामं एकदम थांबून राहिली होती, अडकली होती, अशी कामं या काळामध्ये बंद करण्याचा जर निर्णय घेतला तर तो उत्तम राहील. कारण काही प्रसंगात भविष्यामध्ये पुढे जाण्यासाठी सध्याच्या परिस्थितीमध्ये थोडं मागं आलं तर ते फायद्याचं राहतं. गुरुग्रह आपल्या राशीच्या कर्मस्थानाचा स्वामीग्रह आहे. त्यामुळे कामातील यश मिळवण्यासाठी अतिशय ढोर मेहनत घेण्याची तयारी मात्र या काळात आपल्यासाठी आवश्यक राहील. तसेच काही कामं ही स्वतःच्या फायद्यापेक्षा दुसऱ्यांच्या, समाजाच्या, कुटुंबाच्या, मित्रपरिवाराच्या फायद्यासाठी जर केली तर अशा काळामध्ये चांगलं यश, चांगले परिणाम आपल्याला मिळायला मदत होईल. पती पत्नींच्या नात्यांमध्ये या काळात बारीक सारीक गोष्टींवरून वादावादी होण्याची चिन्ह दिसत आहे. त्यामुळे त्या ठिकाणी थोडी सावधानता ठेवा. तर ज्यांची विवाहाची बोलणी सुरू आहे तिथे परस्पर सामंजस्य सांभाळावं लागेल बोलणी करत असताना, नाहीतर जुळून आलेला अत्यंत सुंदर असा विवाह योग अडचणीमध्ये पडू शकेल. तर काही जुन्या आरोग्याच्या समस्या पुन्हा नव्याने डोकं वर काढू शकतात, लक्ष राहू द्या. चौथी राशी कर्क, चंद्रग्रहाची कर्क राशी. आपल्या या राशीच्या लाभस्थानातून सध्या गुरु महाराज भ्रमण करतायत आणि हे ग्रह म्हणजे गुरु आपल्या भाग्याचा स्वामी ग्रह आहे. त्यामुळे शनीच्या पनवतीच्या काळात सुद्धा काही लाभाचे योग आपल्याला आनंद देत आहेत. गुरुच्या वक्री होण्यामुळे आपल्या कामाची गती या काळात अवश्य अजून धारदार आणि वेगवान होईल. काही नवीन लाभ पदरात पडतील, परंतु त्यामध्ये सुद्धा काही गुंतागुंत मात्र राहणार आहे बरं का. त्यामुळे होणारा लाभ पदरात पाडून घेण्यासाठी आपल्यालाच हा जो गुंता आहे तो सोडवावा लागणार आहे, हे कृपया ध्यानात घ्यायचं आहे. दुसऱ्यांना मदत करून त्यांच्या आशीर्वादाचा लाभ आपल्याला आपल्या कामाचे यश मिळवण्यासाठी उत्तम मदत करेल. कर भला सो हो भला. विशेष करून आपल्या मोठ्या भावंडांना, आपल्या मित्र परिवाराला काही मदत करता आली, अर्थात ती मंडळी अडचणीत असतील तर अवश्य मागे हटू नका. विवाह इच्छुक मंडळींना हा वक्री ग्रह योग मात्र मदतगार ठरणार आहे विवाह जुळून येण्यासाठी. नवीन कामाची योजना किंवा नवीन कामाची प्रत्यक्ष सुरुवात करण्यासाठी हा वक्री कालखंड शुभ राहील. त्यानंतर येते रवीची 5वी राशी, सिंह राशी.
आपल्या राशीच्या कर्मस्थानातून गुरुग्रहाचं गोचर भ्रमण सुरू आहे दशम स्थानातून. गुरुग्रह आपल्या 8व्या घराचा स्वामी ग्रह आहे आणि गुरुग्रहाचं वक्री होणं म्हणजे आपल्या कार्याच्या निमित्ताने काही नवीन परिवर्तन घडवून आणण्याची ही वेळ. त्यामुळे बऱ्याच काळापासून करू की नको अशा विवंचनेमध्ये जर आपण एखाद्या कार्याच्या बाबतीमध्ये अडलेला असाल तर हाच तो कालखंड आहे आपल्या कार्याला आकार देण्यासाठी, कार्याचा शुभारंभ करण्यासाठी, कार्याला पुनर्जीवित करण्यासाठी. मात्र या काळात आपल्या कामाचा आवाका वाढवणारा राहणार असल्यामुळे आपली मानसिक आणि शारीरिक ओढाताण वाढेल. यासाठी अवश्य तयार राहावं लागेल. आपल्या कामामध्ये, व्यवसायात आणि नातेसंबंधात नवीन बदल होतील. काही बदल हे निश्चितच सुंदर असतील, तर काही बदल आपल्याला व्यवहाराचा भाग म्हणून मान्य करावे लागतील. त्यामध्ये जास्त भावनिक होऊन चालणार नाही. भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असते याचा परिचय आपल्यालाच आपल्या कृतीमधून द्यावा लागणार आहे या कालखंडात, स्वतःला आणि आपल्या कार्याला सुद्धा. नोकरदार मंडळींना या काळामध्ये कामानिमित्ताने बदलीमुळे आपलं घर, शहर, देश सुद्धा बदलावा लागला तर आश्चर्य वाटायला नको. अशा प्रकारे होणारे बदल थोडा मानसिक ताणतणाव आपला वाढवतील. आपला कम्फर्ट झोन थोडा बदलावा लागेल सुरुवातीच्या ह्या कालखंडामध्ये. जी मंडळी वैद्यकीय, वकिली किंवा कुठल्याही प्रकारच्या सल्लागार क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यांना मात्र हा वक्री गुरुग्रह शुभ परिणाम देणारा राहणार आहे. तर जुन्या कायद्याच्या प्रकरणातून बाहेर यायला मदत सुद्धा होईल. कोर्ट कचेरीची कामं बऱ्यापैकी यशस्वी होतील. थोडक्यात काय तर संधी मिळवून देणारा काळ असला तरी अडचणी सुद्धा सोबत राहतील याची अवश्य जाणीव ठेवावी. 6वी राशी म्हणजे कन्या. बुध ग्रहाच्या 6व्या कन्या राशीच्या भाग्यस्थानातून गुरुग्रहाचं सध्या गोचर भ्रमण सुरू आहे. तर वक्री झाल्यामुळे गुरुग्रहाची दृष्टी आपल्या स्वतःच्या राशीवर प्रथम स्थानावर पडत असल्यामुळे आपल्या कामाचा व आपल्या हुशारीचा गुणगौरव होणारा हा कालखंड राहणार आहे. तर कार्याला व अडून राहिलेल्या जुन्या एखाद्या कामाला पुन्हा नव्याने सुरू करण्यासाठी भाग्याची उत्तम साथ आपल्याला या काळात मिळताना अतिशय जोरकसपणे दिसत आहे. जी मंडळी सल्लागार, मध्यस्थ, व्यावसायिक, एजंट, शैक्षणिक क्लासेस, ज्योतिष सल्लागार अशा कार्यक्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यांना हा कालखंड विशेष लाभ आणि शुभकारक राहणार आहे. या काळामध्ये कामाच्या निमित्ताने थोडेसे जवळपासचे प्रवास आहेत ते जरा जास्त घडतील. तर आपल्या मुलांच्या प्रगतीचा चढता आलेख मात्र आपल्याला समाधानाची भावना निश्चितच देईल. मुलांच्या भविष्याच्या दृष्टीने किंवा शिक्षण, विवाह या संदर्भामध्ये काही महत्त्वाचे निर्णय पालक म्हणून आपण करणार असल्यास अवश्य आपण ते निर्णय घेऊ शकता. तसेच ज्या विवाहित मंडळींना संततीचा निर्णय घ्यायचा आहे त्यांनी अवश्य या काळामध्ये विचार करू शकता. परंतु या सर्व कामाच्या बाबतीमध्ये आपण स्वतः जातीने मात्र लक्ष घालून ते करून घ्यावं. कारण या वक्री काळामध्ये काही वेळेला कामे अडकत पुढे सरकतात. तेव्हा स्वतः काम पूर्णत्वाला जाईपर्यंत लक्ष द्यायचं आहे. धार्मिक स्थळांना भेट देण्याचा अत्यंत शुभ योग या काळामध्ये सुंदर पद्धतीने जुळून आलेला आहे. 7वी राशी म्हणजे शुक्र ग्रहाची तुळ राशी. या राशीला गुरुग्रहाचं सध्याचं गोचर भ्रमण कुंडलीच्या 8व्या घरातून सुरू आहे. त्यामुळे काही अडचणींचा मुकाबला, सामना आपल्याला करावा लागतच आहे. परंतु आध्यात्मिक प्रगतीच्या दृष्टीने हा गुरु शुभ परिणाम वाढवणारा राहतो. त्यामुळे आपल्या साधना आणि उपासना यावर मात्र लक्ष केंद्रित करणं उत्तम राहील. या अडचणींचा सामना करण्यासाठी वक्री होणारा गुरु मात्र बऱ्यापैकी या अडचणींमध्ये मार्ग मिळवून त्याला मदतगार ठरणार आहे. धनसंबंधित चिंता काही प्रमाणात या काळात कमी होताना दिसतील. तर कुटुंबातील बेबनाव सुरू असतील तर त्यावर सुद्धा सामंजस्याने तोडगा निघू शकेल. दिवाळीच्या काळामध्ये शुक्र आणि गुरुग्रहाचा शुभ असा लक्ष्मी नारायण राजयोग तयार होतो आहे. त्यामुळे या काळामध्ये काही जुन्या गुंतवणुकीतून आर्थिक लाभ मोठ्या प्रमाणात पदरात पडतील. तसेच काही नवीन आर्थिक स्रोत आपल्या जीवनामध्ये निर्माण होण्यासाठी सुद्धा या वक्री काळामध्ये मदत होईल. या गुरुग्रहाची 12व्या स्थानावरील दृष्टी परदेशातील कामं मात्र यशस्वी करायला खूप सुंदर मदत करणार आहे. तर 8वं आणि 12वं स्थान हे आध्यात्मिक प्रगतीच्या दृष्टीने शुभ समजलं जात असल्यामुळे या काळामध्ये विष्णू भक्तीचा मार्ग आपल्याला मार्ग दाखवायला अजून चांगली मदत करेल. त्यामुळे या काळामध्ये रोज विष्णू सहस्त्र नामावलीचं पठण शुभ परिणाम वाढवेल. तसेच एकादशीचं व्रत सुरू करू शकता आपण या काळामध्ये. घरासंबंधी काही कामं रखडलेली असतील आधी तर या काळात पुन्हा सुरू करायला संधी मिळेल. नवीन घरामध्ये गृहप्रवेश करण्याची सुद्धा संधी आहेच. म्हणजेच भूमी, भवन, वाहन यांचे शुभयोग या काळात जुळून येत आहेत. याचा अवश्य आपण लाभ घेऊ शकता. तर काही जुन्या आजाराच्या समस्यांवरती सुद्धा उपाय मिळतील.
त्यानंतर येते मंगळाची वृश्चिक राशी, 8वी राशी. आपल्या वृश्चिक राशीच्या 7व्या घरातून सध्या गुरु ग्रहाचं गोचर भ्रमण सुरू आहे, त्यामुळे कामाच्या ठिकाणी जरा जास्त लक्ष देण्याची गरज भासणार आहे या वक्री काळामध्ये. या काळामध्ये आपल्या मानसिक चिंता थोड्याशा वाढू शकतात, त्यामुळे कोणतीही नवीन कामं सुरू करण्यापूर्वी त्याचा अवश्य योग्य अभ्यास आणि नियोजन करून चालायचं आहे. गुरुग्रहाची 3ऱ्या आणि लाभस्थानावरील दृष्टी कामाच्या निमित्ताने धावपळ सुद्धा वाढवेल. आर्थिक उत्पन्न सुद्धा निश्चितच वाढणार आहे, परंतु आपल्याच राशीवर प्रथम स्थानावर पडणारी गुरुग्रहाची दृष्टी आपलं मानसिक मनोबल सुद्धा वाढवायला मदत करणार आहे, त्यामुळे चिंता वाढले तरी मनोबल वाढेल. असं असलं तरी आध्यात्मिक उपाय म्हणून विष्णू सहस्त्रनामावलीचं पठण, गुरुचरित्रातला 14वा 18वा अध्याय अवश्य वाचनामध्ये ठेवा. ज्यांना ब्लड प्रेशर, मधुमेह याचा त्रास आहे त्यांनी मात्र अवश्य डॉक्टरी सल्ल्याने वागा. पथ्यपाणी काटेकोरपणे सांभाळा. 9वी राशी गुरुग्रहाची धनु. या धनु राशीच्या 6व्या घरातून गुरुग्रहाचं गोचर भ्रमण सुरू आहे, जे विशेष शुभ समजलं जात नाही. कामाच्या ठिकाणी काही ना काही तक्रारी अशा काळामध्ये आपल्याला जाणवतात आणि त्याचा त्रास आपल्याला होत असतोच. मात्र गुरुग्रहाच्या या वक्री काळामध्ये आपल्याला लाभस्थानाचा जो स्वामीग्रह शुक्र हा 13 ऑक्टोबर पासून 7 नोव्हेंबर पर्यंत याच गुरुग्रहाबरोबर लक्ष्मी नारायण राजयोग तयार करत आहे, एकमेकांच्या दृष्टीमध्ये आल्यामुळे. दिवाळीच्या आणि तेही दिवाळीच्या काळात, त्यामुळे या काळात पैशाच्या अडचणी बऱ्यापैकी दूर व्हायला मदत होईल आणि हा कालखंड आर्थिक समृद्धी वाढवणारा राहील. तर ज्यांचं कार्यक्षेत्र इम्पोर्ट एक्सपोर्टच्या क्षेत्राशी संबंधित आहे त्यांच्यासाठी मात्र विशेष लाभ या काळात होतील. नोकरीमध्ये प्रमोशन, पगारवाढ होण्याची शक्यता आणि संधी मिळेल. परंतु या काळामध्ये आपल्यावर कामाच्या ठिकाणी मात्र जरा अधिकच्या कामाचा बोजा वाढू शकतो. तर बदली झाली तर दुसऱ्या शहरात किंवा जागेवर मात्र होऊ शकते, तेव्हा हे जे बदल आहेत करिअरमधले त्यासाठी मात्र अवश्य मानसिक तयारी ठेवा. गुरुग्रहाच्या या वक्री काळामध्ये अत्यंत शुभ काळ राहील तो हाच, तेव्हा अवश्य या काळामध्ये आपल्या कार्यक्षेत्रावरती विशेष लक्ष ठेवा. जी मंडळी मेडिकल म्हणजेच ज्याला आपण मेडिकल शास्त्र म्हणतो, शैक्षणिक क्लासेस, कायदा, लॉ अँड ऑर्डर अशा क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यांच्यासाठी हा कालखंड शुभ राहील. मात्र या काळामध्ये आपल्याला अधिक मेहनत करण्याची तयारी मात्र ठेवावी लागेल, नाहीतर संधी येईल आणि तुम्हाला मात्र काहीही न देता निघून जाईल. तेव्हा कामाच्या बाबतीमध्ये शॉर्टकटचा मार्ग अवलंबू नका, मेहनतीला प्राधान्य द्या. या धनु राशीनंतर येते ती म्हणजे 10वी शनीची मकर राशी. मकर राशीच्या 5व्या घरातून गुरुग्रहाचं भ्रमण सध्या सुरू आहे आणि या ठिकाणी गुरुग्रह वक्री होतो आहे. अशा वेळेला आपल्या मुलांच्या शिक्षणावर जरा खर्च वाढतील. मुलांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याच्या निर्णयावर सकारात्मक विचार करणं हे उत्तम राहील. तर स्वतःवर सुद्धा शिक्षणावर जर आपण पैसा खर्च करताय तर ते अधिक सुंदर. स्वतःचं शिक्षण आणि स्वतःचा अनुभव अपडेट आणि अपग्रेड करण्यासाठी हा कालखंड आपल्यासाठी उत्तम संधी देईल. हा गुरुग्रहाचा वक्री कालखंड आर्थिक आणि कार्याच्या अनुषंगाने काही नवीन संधी आपल्या आयुष्यात जीवनामध्ये निर्माण करेल. समाजातील आपला नावलौकिक वाढेल, तर धर्म कार्याशी आपल्याला जोडून सुद्धा ठेवेल. जी मंडळी सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक कार्याशी कोणत्या ना कोणत्या प्रकारे जोडलेले आहेत त्यांना काही उच्च अधिकार या क्षेत्रामध्ये प्राप्त होताना दिसत आहेत. 7.5चा शेवटचा कालखंड आपल्या राशीसाठी सुरू असला तरी नवीन कार्याची सुरुवात करायला हरकत नाही. गुरुची साथ आहे, तेही वक्री गुरुची. काही ठिकाणी कामं अवघड वाटू शकतात, भीती सुद्धा वाटेल, तरीही योग्य मार्गदर्शन आणि नियोजन करून काम सुरू करण्यासाठी ही वेळ मात्र हा कालखंड 4 महिन्याचा आपल्यासाठी उत्तम राहणार आहे. या काळामध्ये पैशाचे काही खर्च अचानकपणे वाढतील सुद्धा. तसेच आपल्या आरोग्यावर सुद्धा काही खर्च करावे लागतील, हे अवश्य लक्षात ठेवा. याकडे दुर्लक्ष करू नका. त्यानंतर येते पुन्हा शनीची कुंभ राशी म्हणजे 11वी राशी. 4थ स्थानातून गुरुचं गोचर भ्रमण सध्या चालू आहे आणि त्याचं त्या ठिकाणी वक्री होणं म्हणजे 7.5च्या मध्य काळात कार्याच्या बदलाचे परिणाम मात्र वाढवतील. काही नवीन सकारात्मक बदल कामाच्या कार्याच्या संदर्भात होताना दिसतील किंवा करावे लागतील आणि याचे संकेत या 4 महिन्याच्या कालखंडात आपल्याला मिळतील. जी मंडळी नोकरीमध्ये आहेत त्यांच्या बाबतीमध्ये त्यांच्या सेक्टरमध्ये बदल होऊ शकतो कामाच्या, किंवा नवीन कामाच्या जबाबदाऱ्या अंगावर वाढतील आणि येतील. तर व्यावसायिकांना आपल्या व्यवसायामध्ये एखादं नवीन प्रॉडक्ट लॉन्च करण्याची संधी मिळेल. नाही मिळाली तर आपण अवश्य अशा संधीचा शोध घ्या, महत्त्वपूर्ण राहील, कारण त्याच्यात भविष्यात फायदा आहे. तेव्हा बिलकुल गाफील राहू नका. या काळामध्ये शक्य झालं तर मार्केट रिसर्च अवश्य करा आपल्या व्यावसायिक मंडळीने. काही जुन्याच गोष्टी या काळामध्ये आपल्या जीवनामध्ये पुन्हा नव्याने येताना दिसतील, ज्या आपण पूर्वी माहिती करून घेतल्या होत्या, त्याच्याशी संबंध आला होता, परंतु काही कारणामुळे त्या केल्या नव्हत्या, त्या पुन्हा आपल्याकडे येतील. तेव्हा ज्यामध्ये आपण नव्याने सुरुवात करणं आपल्यासाठी ते मात्र यावेळेला उत्तम राहणार आहे.
आणि राशीचक्रातली शेवटची गुरुग्रहाची राशी म्हणजे मीन राशी. 7.5च्या या काळामध्ये आपल्या राशीमध्ये गुरुग्रहाचं वक्री होणं म्हणजे वाळवंटामध्ये पाणी सापडण्यासारखं आहे. गुरुग्रह आपल्या राशीच्या पराक्रम स्थानातून सध्या गोचर भ्रमण करतो आहे आणि हा वक्री होतो तेव्हा अशा वेळेला आपल्या जीवनामध्ये आपल्या कार्यामध्ये नवीन आणि अनेक प्रकारच्या संधी, चांगल्या संधी निर्माण होताना दिसतात सगळ्या बाजूने. परंतु त्याचबरोबर आपला मानसिक आणि वैचारिक गोंधळ मात्र यामुळे जास्त वाढतो आणि वाढणार. कारण व्यवहाराच्या दृष्टीने एकाच वेळी बऱ्याच गोष्टींवरती एकाच वेळी काम करणं हे त्रासाचं असतंच, परंतु समोरच्याला दिलेल्या वेळेची कमिटमेंट पाळणं सुद्धा अवघड होऊन बसतं. त्यामुळे मंडळी, नवीन कामं अंगावर घेताना, त्याच्यामध्ये शिरकाव करताना या सगळ्या गोष्टींचा विचार अवश्य ध्यानात ठेवा, नाहीतर आपल्या नावलौकिकाला डाग लागू शकतो. तेव्हा अतिलोभाला बळी पडून सगळीच कामं स्वीकारू नका. कामं निवडा आणि स्वीकारा. एकाच वेळी मोठ्या कामावर किंवा कार्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करा. जे कार्य आपलं ध्येय असेल, स्वप्न होतं, त्याचा पाठपुरावा आपण पूर्ण ताकदीने करत होतात, आताही करा, म्हणजे यश मिळायला मदत मिळेल. या काळामध्ये आपल्याला आपल्या आरोग्यावर लक्ष द्यायचं आहे. तर काही आर्थिक खर्च अचानकपणे अंगावरती पडतील, त्यामुळे वेळेचं आणि पैशाचं योग्य व्यवस्थापन या काळात करूनच चालावं लागणार आहे. कारण हा कालखंड नवनवीन संधी देणारा राहणार आहे, तितकाच आपण गाफील राहिला तर गोंधळ वाढवणारा राहणार आहे. तर मंडळी, अशी ही गुरुग्रहाची वक्री अवस्था या 12 राशींना काय फळं देते आपण याची थोडक्यात माहिती घेतली. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण शेअर करू शकता. मंडळी, या नवरात्री उत्सवाच्या आपल्या सगळ्यांना अनेक शुभेच्छा. ते येणारा आपला दसरा, त्यानंतर येणारी कोजागिरी पौर्णिमा आणि दीपावली सण आपल्या आयुष्यामध्ये आनंद, उत्साह, चैतन्य, भरभराट आणो आणि आपल्या सगळ्या मनोकामना, इच्छा पूर्ण करो. पुन्हा एकदा आठवण करून देतो मंडळी, सुरुवातीच्या काळात आपण जे उपाय सांगितले ते सगळ्या राशींसाठी आहेत, अवश्य करून बघा. मंडळी, आपल्या वास्तूमध्ये चैतन्य ऊर्जा प्रज्वलित होण्याकरता आपल्या वास्तूमध्ये अतिशय सुंदर पद्धतीने आम्ही हे तयार केलेलं आहे धूप दीप पात्र. एकामध्ये भीमसेनी कापूर, त्याबरोबर एक लवंग, तर दुसऱ्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपात भिजवलेली कापसाची वात लावून असे हे दोन्ही अग्नी आपल्या वास्तूमध्ये, आपल्या देवाऱ्यामध्ये प्रज्वलित करून आपल्या संपूर्ण वास्तूला घंटा वाजवत आपण जेव्हा प्रदक्षिणा मार्गाने आपल्या वास्तूला हा अग्नी दाखवतो, त्यामुळे वास्तूतलं चैतन्य ऊर्जा प्रचंड वाढत असतं. वास्तुशास्त्रातला अतिशय सुंदर उपाय आहे. अवश्य आपल्याला हे पात्र भारतात कुठेही मागवायचं असेल तर त्याची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा व्हॉट्सअप मेसेज करून माहिती घेऊ शकता. त्याचप्रमाणे विविध यंत्र, ग्रह यंत्र किंवा रुद्राक्ष, त्याचप्रमाणे आपली ही चैतन्य लहरी आणि श्री सप्तशती पुस्तक, गुरुचरित्रसार, हे सुद्धा मागवण्यासाठीची विशेष माहिती खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. अवश्य जाऊन ती माहिती घ्या आणि आपली ऑर्डर बुक करा. तसेच आपल्याला सुद्धा ऑनलाईन वास्तू आणि ज्योतिष विषयामध्ये आमच्याकडून मार्गदर्शन सशुल्क घ्यायचं असेल तर त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करून आधी माहिती घ्या आणि त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने अवश्य आपण मार्गदर्शन घेऊ शकता. तर असा हा वक्री गुरुचा असलेला प्रभाव आणि त्याचा परिणाम आपण अभ्यासला. आपल्याला हा संपूर्ण कालखंड सुखाचा जावो, पुन्हा एकदा प्रार्थना. कळावे लोभाय असावा. धन्यवाद.